नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर ते सर्व प्रश्न हे माहिती सगट असून येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 542. या भागामध्ये आपण 18 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे. इंस्टाग्राम पेज असेल त्यानंतर टेलिग्राम पेज असेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, फॉलो करून घ्यायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. माहितीमध्ये त्याचं कारण आपल्याला मिळून जाईल. पहिलाच प्रश्न आहे, राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 यामध्ये विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी ही कोणत्या देशाने जिंकलेली आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्कवरून ठेवायचा आहे. याचं उत्तर सांगण्या अगोदर अलीकडेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या पार पडल्या. त्याचं आयोजन हे ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे? ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये भारताचा पदक तालिकेमध्ये क्रमांक कितवा होता? 4था होता. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश होता. आता भारत हा पदक तालिकेमध्ये 4थ्या क्रमांकावर होता. भारताने त्यामध्ये एकूण किती पदके पटकावली असं एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो आपण या अगोदर कव्हर केला आहे. तो प्रश्न जरी कव्हर केला, त्यामध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकली हे देखील आपण माहितीमध्ये कव्हर केलं होतं. जर याचं उत्तर आपल्याला येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. ज्यांना दोन्ही प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी दोन्ही प्रश्न कमेंट करून सांगायचे आहेत. प्रश्न असा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आणि त्यामध्ये किती सुवर्ण पदके जिंकली, या दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपल्याला कमेंट करून सांगायची आहेत. आता येऊया या प्रश्नाकडे. तर अलीकडेच राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेमध्ये विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी ही कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर ही जिंकलेली आहे आपल्या भारताने. लक्षात ठेवायचं आहे. प्रथमच हे लक्षात ठेवायचं आणि हे प्रश्न येण्याचं प्रमुख कारण म्हणजे हे. तर प्रथमच भारताने ही विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी ही जिंकलेली आहे. आतापर्यंत जिंकली नव्हती. 1982 पासून आतापर्यंत भारताने जिंकली नव्हती. यावर्षी प्रथमच भारताने जिंकलेली आहे. राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 याचं आयोजन जर आपण पाहिलं तर लागोस नायजेरिया या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये भारताने जर पदक पाहिले तर किती? एकूण 35 पदके जिंकलेली आहेत. किती? एकूण 35 पदके ही आपल्या भारताने जिंकलेली आहेत. कालावधी जर आपण पाहिला तर 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026 या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. भारताने 35 पदके जिंकत विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी ही जिंकलेली आहे. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण सांघिक विजेतेपद मिळवून विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी ही आपल्या नावावर केली. जर भारताचे पदके आपण पाहिले ज्यामध्ये 23 वर्षाखालील असतील किंवा वरिष्ठ गट असतील तर त्या सर्व गट मिळून भारताने एकूण 35 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 13 सुवर्ण पदक असणार आहेत, 8 रौप्य पदक असणार आहेत आणि 14 कांस्य पदक अशी एकूण 35 पदकांची कमाई ही आपल्या भारताने केलेली आहे. कशामध्ये? तर राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोल्ड मेडल किती मिळाले? तर 13, रौप्य पदक 8 आणि कांस्य पदक 14. अतिरिक्त माहिती हवी असेल तर आपल्याला टेलिग्राम जॉईन करायचं आहे. टेलिग्रामवर याबाबतची सर्व माहिती आपण त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. वरिष्ठ महिला मध्ये तनिष्का खत्रीने सुवर्ण पदक तर खुशाली दाभाडेने रौप्य पदक पटकावले. वरिष्ठ महिला फॉईलमध्ये कनागलक्ष्मीने सुवर्ण पदक. वरिष्ठ पुरुष मध्ये राजेंद्रन शांतिमोल शेरजीनने सुवर्ण पदक. वरिष्ठ पुरुष सेबरने मध्ये करण सिंहने सुवर्ण पदक. त्यानंतर सांघिक प्रकार शेवटच्या दिवशी भारताने
6पैकी 5 वरिष्ठ सांघिक प्रकारांमध्ये, ज्यामध्ये पुरुष सेबर असेल, महिला सेबर असेल, पुरुष इपी असेल, महिला इपी असेल आणि महिला फॉईल असेल, अशांमध्ये सुवर्ण पदक ही जिंकलेली आहेत, लक्षात ठेवायचं आहे. अंडर 23 गट स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने अंडर 23 वैयक्तिक प्रकारामध्ये 4 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 9 कांस्य अशी एकूण 17 पदकांची कमाई ही भारताने पहिल्याच दिवशी केली होती. प्रश्न पहिला अतिशय महत्त्वाचा, याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल, प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न दुसरा हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. स्वातंत्र्य झालाय तर ते स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तिरंगा फडकवण्यात आलेले बिनागुंडा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे? जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला बघा, तर तेव्हापासून या बिनागुंडा गावामध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यात आला नव्हता. प्रथमच यावर्षी स्वातंत्र्यानंतर तिरंगा झेंडा या बिनागुंडा गावामध्ये फडकवण्यात आला आहे. त्याचं कारण वगैरे सर्व आपण या ठिकाणी स्पष्ट करणारच आहोत. तर हे जे काही बिनागुंडा गाव आहे, तर त्या गावामध्ये अलीकडे प्रथमच तिरंगा हा फडकवण्यात आला आहे. आता हे बिनागुंडा गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय ब, गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा हे जे काही गाव आहे, तर ते प्रथमच त्या ठिकाणी झेंडा हा फडकवण्यात आला आहे. जवळपास 79 वर्षाचा वनवास जो असणार आहे बघा, 79 वर्षाचा वनवास, तर तो या ठिकाणी संपुष्टात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली, पण या गावामध्ये 79 वर्ष हे तिरंगा फडकवण्यात आलं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे नक्षलवाद. त्या ठिकाणी नक्षलवाद भरपूर प्रमाणात होता. त्यानंतर जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, तर यांनी नक्षल्यांचा गड असलेल्या बिनागुंडा गावामध्ये विशेष पोलीस मदत केंद्र, सौर ऊर्जेची वीज आणि 4G टॉवर उभारण्यात आले. त्यामुळे गावात सौर नळ योजना सुरू केली. त्यामुळे नक्षलवाद कमी झाला आणि पहिल्यांदा 80व्या वर्षी या गावामध्ये बघा अभिमानाने तिरंगा झेंडा हा फडकवण्यात आला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हे गाव सध्या चर्चेत आहे, बिनागुंडा गाव, जे गडचिरोली जिल्ह्यातील आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे? गडचिरोली जिल्ह्यातील आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, युरोपियन ॲथलेटिक्सच्या चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय ॲमी हंट. ॲमी हंट हिने बघा अलीकडेच या युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये एकाच आवृत्तीमध्ये 4 सुवर्ण पदक जिंकली आणि 4 सुवर्ण पदक जिंकत असं कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरलेली आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आवृत्ती कोणती होती? तर आवृत्ती ही द्विवार्षिक होती, लक्षात ठेवायचं. द्विवार्षिक आवृत्ती असणार आहे युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ची. या स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर, महिला 4x100 मीटर रिले, त्यानंतर मिक्स 4x100 मीटर रिले, अशा ज्या काही 4 महत्त्वाच्या स्पर्धा होत्या बघा, तर त्या 4ही महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये या ॲमी हंटने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला ठरलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर बर्मिंगहॅम ब्रिटन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही जी काही ॲमी हंट आहे, तर तीही देखील ब्रिटन या देशाशी संबंधित असणार आहे. लक्षात ठेवायचं, एकाच आवृत्तीमध्ये तिने 4 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारात जिंकले ते देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. प्रश्न चौथा, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती, तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अलीकडेच 2 जिल्हे आहेत बघा, नाशिक आणि रायगड, तर या 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये रायगड आपण पाहिलं, भरत गोगावले. रायगडचे कोण असणार आहेत? तर भरत गोगावले असणार आहेत. इथे काय विचारलंय, नाशिकचे पालकमंत्री कोण असणार आहेत? तर नाशिकचे पालकमंत्री हे पर्याय ड, गिरीश महाजन असणार आहेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती अलीकडेच करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय भाषा आणि बोलींसाठी श्रावणी AI मॉडेल हे कोणी विकसित केले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर भारतीय भाषा आणि बोलींसाठी श्रावणी AI मॉडेल जर आपण पाहिलं तर हे पर्याय क भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू, भारतीय विज्ञान संस्था IISc बंगळुरू या संस्थेने भारतीय भाषा आणि बोलींसाठी श्रावणी AI मॉडेल हे अलीकडेच विकसित केलेले आहे. पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर श्रावणी असं तिचं नाव असणार आहे. प्रकार आपण पाहिला तर बहुभाषिक स्वयंचलित भाषण ओळख मॉडेल हे असणार आहे. विकसित करणारी संस्था भारतीय विज्ञान संस्था IISc बंगळुरू. सहकार्य जर आपण पाहिलं तर आर्ट पार्क आणि गुगल यांनी यामध्ये सहकार्य केलेले आहे. एकूण 65 भारतीय भाषा व बोली या ठिकाणी समाविष्ट असणार आहेत. 65 भाषांमध्ये 20 अनुसूचित भाषा आणि 45 प्रादेशिक भाषांचा समावेश असणार आहे. तसेच हे मॉडेल सुमारे 10 वेगवेगळ्या लिपींना ओळखू शकते. किती? 10 वेगवेगळ्या लिपींना हे ओळखू शकते. ही जी काही माहिती या ठिकाणी आपण कव्हर केली आहे तर ती पर्यायांमध्ये विचारली जाऊ शकते. पर्यायामध्ये कसे प्रश्न विचारले जातील तर हे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू याने विकसित केलेले आहे. यामध्ये 20 अनुसूचित भाषा आणि 45 प्रादेशिक भाषा समाविष्ट असून हे मॉडेल सुमारे 10 वेगवेगळ्या लिपींना ओळखू शकते. असे पर्याय दिले जातील. यामध्ये कोणते पर्याय चुकीचे आहेत, कोणते पर्याय बरोबर आहेत असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यासाठी जी माहिती या ठिकाणी कव्हर केली आहे ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. प्रश्न क्रमांक 6वा, कसोटी किंवा टेस्ट क्रिकेट, कसोटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेस्ट म्हणतो, तर या टेस्ट क्रिकेट किंवा कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिलाच भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? ज्याचं उत्तर असणारे भारताचा यष्टिरक्षक किंवा विकेटकीपर ऋषभ पंत. ऋषभ पंत याने अलीकडेच 100 षटकार ठोकत कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कोणालाच न जमलेली कामगिरी त्याने करून दाखवत 100 षटकार ठोकलेले आहेत. कशामध्ये? तर कसोटीमध्ये. आणि असं करणारा तो प्रथमच पहिलाच भारतीय फलंदाज ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 7वा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आंदोलनानंतर JSSC CGL परीक्षा ही रद्द केलेली आहे? महतो हे नाव चर्चेत आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. जसं अभिजित देपके दिल्ली जंतर मंतरशी संबंधित आहे तसं हे नाव लक्षात ठेवायचं आहे. महतो. नाव काय आहे? देवेंद्रनाथ महतो. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर झारखंड. झारखंड राज्याशी संबंधित आहे. उत्तर आपल्याला मिळून गेलं, झारखंड. तर झारखंड राज्य सरकारने आंदोलनानंतर JSSC CGL परीक्षा ही अलीकडेच रद्द केलेली आहे. त्याचं कारण तर जे काही घोटाळे त्या ठिकाणी होत होते तर त्यानंतर देवेंद्रनाथ महतो जे विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जातात. काय? देवेंद्रनाथ महतो. जसं अभिजित देपकेने दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर जे काही भारताचे शिक्षण मंत्री होते तर त्यांनी राजीनामा दिला होता, देवेंद्र प्रधान. त्यांच्या जागेवर आता प्रल्हाद जोशी हे शिक्षण मंत्र्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. लक्षात ठेवायचं आहे. तसंच आता इथे राज्य सरकार जे झारखंडचे राज्य सरकार आहे बघा तर ते देखील झुकलेले आहे. त्या ठिकाणी झारखंड राज्य सरकारने अलीकडेच जी काही एक बैठक पार पडली रांची प्रोजेक्ट भवन या ठिकाणी, तर त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयामध्ये JSSC CGL परीक्षा जी आहे बघा तर ती रद्द केल्याचं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी नेते आपल्या लक्षात ठेवायचं आहे देवेंद्रनाथ महतो. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? झारखंड. झारखंड राज्यामध्ये एक आंदोलन सुरू होतं रांची या ठिकाणी. त्या रांचीच्या आंदोलनामध्ये हे सहभागी होते. यांच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन पार पडले आणि यावर एक प्रश्न विचारला जाईल. झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत सोरेन आहेत. राजधानी काय आहे? रांची. त्या ठिकाणची एक TDPL एक संस्था आहे बघा, TDPL संस्था. तर या TDPL या बाह्य संस्थेद्वारे 2014 पासून जेवढ्या काही घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा होत्या बघा तर त्या रद्द करण्याची घोषणा देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही संस्था विचारली जाऊ शकते, TDPL.
राहिला 8वा आणि शेवटचा प्रश्न, जागतिक हेलियम दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक हेलियम दिवस जर आपण पाहिला तर पर्याय 18 ऑगस्ट. 18 ऑगस्ट या दिवशी जागतिक हेलियम दिवस हा साजरा करण्यात आला आहे. He2 हे लक्षात ठेवायचे, He2 इथे आपण पाहू शकतो He2. तारीख आहे 18 ऑगस्ट ज्या दिवशी जागतिक हेलियम दिवस साजरा करण्यात आला. शोध जर आपण पाहिला तर हेलियमचा शोध हा 18 ऑगस्ट 1868 साली लागला होता आणि त्या कारणाने दरवर्षी जागतिक हेलियम दिवस हा 18 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. शास्त्रज्ञ कोण होते? तर फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जूल जन्सेन. जूल जन्सेन असं त्यांचं नाव आहे, ज्यांनी याचा शोध हा लावला होता. शोधाचं ठिकाण जर आपण पाहिलं तर भारतात सूर्यग्रहणाचे निरीक्षण करताना विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. शोधाची पद्धत आपण पाहिली तर सूर्याच्या प्रकाशाच्या स्पेक्ट्रममध्ये नवीन पिवळी रेषा आढळली. नावाची उत्पत्ती जर आपण पाहिलं तर ग्रीक शब्द हेलियस म्हणजेच सूर्य, ग्रीक शब्द हेलियस सूर्य यावरून हेलियम हे नाव निश्चित करण्यात आलं. वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर पृथ्वीवर सापडण्यापूर्वी सूर्यावर शोधले गेलेले पहिले मूलद्रव्य हे हेलियम आहे. महाराष्ट्र कनेक्शन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हे हेलियमच्या शोधाच्या इतिहासाशी जोडले जाते. MRI स्कॅनर, अंतराळ रॉकेट तंत्रज्ञान, बलून आणि वैज्ञानिक संशोधन या ठिकाणी याचा उपयोग हा केला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत माहिती सकट. आता हे जे काही 8 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले त्याची घेऊया आता रिव्हिजन. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये विल्किन्सन स्क्वॉड ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली? भारताने जिंकली, ज्यामध्ये 35 पदक आपल्या भारताने पटकावले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तिरंगा फडकवण्यात आलेले बिनागुंडा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ते गडचिरोली जिल्ह्यातील आहे, गडचिरोली जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक तिसरा, युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कोण ठरली आहे? ॲमी हंट ही पहिली महिला ठरलेली आहे जिने 4 सुवर्णपदक जिंकले आहेत युरोपियन ॲथलेटिक्सच्या चॅम्पियनशिपमध्ये एकाच आवृत्तीमध्ये. प्रश्न चौथा, रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली, तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्या ठिकाणी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय भाषा आणि बोलींसाठी श्रावणी AI मॉडेल कोणी विकसित केले आहे? तर पर्याय क, भारतीय विज्ञान संस्था IISc बंगळुरू या संस्थेने भारतीय भाषा आणि बोलींसाठी श्रावणी AI मॉडेल हे विकसित केले आहे. 6वा प्रश्न आहे, कसोटी टेस्ट क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर ऋषभ पंत हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे ज्याने कसोटी टेस्ट क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकलेले आहेत. 7वा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आंदोलनानंतर JSSC CGL परीक्षा ही रद्द केलेली आहे? तर झारखंड राज्य सरकारने JSSC CGL परीक्षा ही रद्द केलेल्या आहे आंदोलनानंतर. देवेंद्रनाथ महतो हे नाव लक्षात ठेवायचं आहे, झारखंड राज्याशी संबंधित आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक हेलियम दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 18 ऑगस्टला जागतिक हेलियम दिवस हा साजरा करण्यात आला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न हे आपल्या या ठिकाणी कव्हर झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे. लक्ष सरकारी नोकरी यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल, तिन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.